भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। पहिल्यांदाच अमित शहा जे आहेत की ते जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्याची तयारी भाजपकडून केली जात आहे। या सागर पार्क मैदानावर आपण बघितलं तर या ठिकाणी सागर पार्क मैदानावर अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये युवा संमेलनाचा हा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाची जी आहे जय्यत तयारी या ठिकाणी केली जात आहे। आज राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडून या ठिकाणच्या तयारीचा आढावा घेतला गेलेला आहे। मैदानाची पाहणी करण्यात आलेली आहे। त्यांच्यासोबत काही भाजपचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। आपल्यासोबत गिरीश महाजन जे आहेत, काय सांगाल सर? आज तुम्ही पाहणी केलेली आहेत, अमित शहा दौऱ्यावर येत आहेत। 15 तारखेला दुपारी 2 वाजता आपल्या देशाचे माननीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी येणार आहेत। सकाळी ते अकोल्याला आहेत, दुपारी 2 वाजता जळगावला आहेत आणि संध्याकाळी संभाजीनगर त्यांची सभा आहे। पण दुपारी 2 वाजता इथे युवा संमेलन, विशेष करून तरुण जे आहेत 18 ते 30 मधले, त्यांचं संमेलन त्यांनी या ठिकाणी घेतलं। अतिशय मोठा कार्यक्रम या ग्राउंडवर त्यांचं त्या ठिकाणी होणार आहेत। जो 30-40 हजार युवक या कार्यक्रमाला त्या ठिकाणी अपेक्षित आहेत। विशेष करून महाविद्यालय विद्यार्थी आहेत, ते मोठ्या संख्येमध्ये या कार्यक्रमाला या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि युवकांना माननीय अमित भाई हे संबोधित करणार आहेत। पहिल्यांदाच अमित शहा जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे, त्याच्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्य पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींचा दौरा होता, पण तो पुढे ढकलला गेला आहे आणि आता अमित शहांचा दौरा होतोय, काय सांगाल? आपल्याला कल्पना आहे, जळगाव जिल्हा तसा भाजपचा बालेकिल्लाच आहे। अनेक वर्षापासून दोन्ही खासदार असतील, इथले जिल्हा परिषद आहे, पंचायत समित्या आहेत, सहकार क्षेत्रामध्ये असो, सगळ्या ठिकाणी भाजपचा बोलबाला आहे। आता शिवसेना पण आमच्यासोबत आहेत, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट ते आमच्यासोबत आहे। म्हणजे इथे जिल्ह्यामध्ये दुसरं कोणी राहिलं नाही। काँग्रेसची जागा जर सोडली रावेरची आमदार एक, तर सगळे लोकप्रतिनिधी हे आमच्या ज्या ठिकाणी आहेत, त्यामुळे इथे तर निश्चित उत्साह आहेच। माननीय अमित भाई या ठिकाणी येत आहेत, त्यामुळे मोठं उत्साहाचं वातावरण, विशेष करून ते युवकांना संबोधित करणार आहेत। युवकांचं संमेलन या ठिकाणी आहे, त्यामुळे युवकांमध्ये एक मोठा जोश, कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकारी मोठा जोश त्या निमित्ताने निश्चित आहे। बहु राज्यात मोठे भूकंप होत आहेत। भाजपचा बालेकिल्ला आहे, हा संपूर्ण जिल्हा जो आहे तो भाजपमय करण्यासाठीच्या दृष्टीने पण तुमच्या नेतृत्वामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये तयारी सुरू आहे। काही मोठे राजकीय प्रवेश अमित शहांच्या उपस्थितीत या ठिकाणी होणार असल्याचं बोललं जात आहे, काय सांगाल? अमित भाईंच्या उपस्थितीत कुठलेही प्रवेश या ठिकाणी होणार नाहीत आणि ते प्रवेश अमित भाई त्या ठिकाणी कधी शक्यतोवर करत नाही। माननीय देवेंद्रजी आहेत, माननीय बावनकुळे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये आताच आपण उल्हासदारांचा त्या ठिकाणी एवढा मोठा प्रवेश त्या ठिकाणी केला। माझ्या मतदारसंघातले संजय गुरुड आहेत, त्यांचा त्या ठिकाणी केला। श्रीराम पाटील रावेरचे, त्यांचा प्रवेश आपण या ठिकाणी करतो आहे। काल 18 वॉल वगैरे बघा, यावल तालुक्यातले अनेक मोठे प्रवेश, जळगाव शहरातले प्रवेश आपण या ठिकाणी केलेत। आता खूप सगळ्यांचा ओढा इकडे भाजपकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे, खूप मोठ्या प्रमाणात। मोदीजींच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे। लोकसभेमध्ये त्यांना मोदीजींना माहीत आहे 400+ आपल्याला करायचं आहे, आणि त्यामुळे आमचाही सहभाग पाहिजे असं सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं आहे। आणि म्हणून अनेक मोठे दिग्गज नेते राज्यामध्ये सुद्धा, आम्ही सांगितलं होतं की मोठा भूकंप होणार आहे, त्याचा सुतोवाच मी गेल्या 15 दिवसापासून करतो आहे, ते या त्या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आता समोर कोण राहील मला समजत नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग भाजपमध्ये या ठिकाणी सुरू आहे। तुम्ही जे सुतोवाच केलं होतं राजकीय भूकंपाचं, त्यातलं पहिलं उदाहरण आता नुकतंच घडतं आहे। अशोक चव्हाणांनी राहुल नार्वेकरांची भेट घेत राजीनाम्याची प्रक्रिया समजून घेतलेली आहे आणि त्यांचा फोनसुद्धा नॉट रिचेबल झालेला आहे। तर दुसरीकडे आपले देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे। अशोक चव्हाण भाजपमध्ये काही वेळात प्रवेश करणार असं सांगितलं जात आहे। नाही, मला या संदर्भात काही माहिती नाही, मला या संदर्भात कुठली माहिती नाही। आता मी इथे सध्या कामामध्ये आहे, कालपासून मी इकडे ते मुंबईला पण नाही आहे, पण आता बघा काय काय होतं ते आपल्याला दिसेल थोड्या वेळामध्ये। राजकीय भूकंप असेल बाबा, भूकंप आणि सुनामी सगळंच आहे। आता भूकंप नुसता भूकंप नाही आहे, सगळंच येतं आहे। आता भूकंप येतो आहे आणि सुनामी होणार आहे। राज्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांनाही वाटतं आहे, कारण समोर त्यांच्या पक्षामध्ये त्यांना आता काही सगळा अंधार दिसतो आहे, समोर काही त्यांना काही भविष्य दिसत नाही आहे। आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वामध्ये आपण काम करावं, देशाच्या विकासासाठी देशाला सुपर पॉवरकडे हातभार लावावा असं अनेक लोकांना वाटतं आहे। अगदी जुन्या मोठ्या जाणत्या नेत्यांनासुद्धा वाटतं सगळ्या पक्षांच्या, त्यामुळे सगळ्यांचा ओढा भाजपकडे आहे आणि आपल्याला थोड्या दिवसात अजून काही चमत्कार दिसतील। तर आपल्यासोबत हे होते गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे की भूकंप नव्हे तर सुनामी या राज्यामध्ये येतील, सगळ्यांचा ओढा हा भाजपकडे आहे। त्यामुळे येत्या दिवसांमध्ये तुम्ही बघा, राजकीय भूकंप नव्हे तर मोठे सुनामी येतील। मोठे मोठे पदाधिकारी जे आहेत, ते मोठे मोठे नेते जे आहेत, ते काँग्रेसमध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील असं या ठिकाणी सुतोवाच मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे। तर दुसरीकडे जी चर्चा होती की अमित शहा यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यामध्ये मोठे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे,
त्याला मात्र गिरीश महाजनांनी दुजोरा दिलेला नाही. या ठिकाणी कुठलाही प्रवेश होणार नाही. 15 तारखेला अमित शहा हे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे आणि या जिल्ह्याकडे संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. या ठिकाणी अमित शहा उपस्थितीत विवाह संमेलनाचा कार्यक्रम होणार आहे आणि या संमेलनाच्या वेळी काय नेमकं घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे ज्या पद्धतीने गिरीश महाजन यांनी सांगितलं की येत्या काळामध्ये राजकीय भूकंप नव्हे तर राजकीय सुनामी होईल असं सुतवाच मंत्री गिरीश महाजन यांनी केल्यामुळे नेमकं पुढील काळात राज्याच्या राजकारणात काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.